नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वी भूगोल पाठ क्रमांक 6 नैसर्गिक प्रदेश या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। प्रश्न 1, खालील विधाने लक्षपूर्वक वाचा, चूक असल्यास विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा। 1 नंबर प्रश्न, पश्चिम युरोपीय प्रदेशातील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही नसतात। उत्तर चूक। दुरुस्त विधान आहे, पश्चिम युरोपीय प्रदेशातील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही असतात। प्रश्न 2, प्रेयरी प्रदेशाला जगातील गव्हाचे कोठार असे म्हणतात। उत्तर बरोबर। प्रश्न 3, भूमध्य सागरी प्रदेशातील झाडांची पाने मेनचट असतात आणि झाडांची साल फार जाड असते। झाडातील पाण्याचे बाष्पीभवन जास्त होते। उत्तर चूक। दुरुस्त विधान, भूमध्य सागरी प्रदेशातील झाडांची पाने मेनचट असतात आणि झाडांची साल जाड असते। झाडातील पाण्याचे बाष्पीभवन कमी होते। प्रश्न 4, उष्ण वाळवंटी प्रदेशात उंट हा प्राणी आहे, कारण तो अन्न पाण्याशिवाय दीर्घकाळ राहतो, तसेच तो वाहतुकीसाठी उपयोगी आहे। उत्तर बरोबर। प्रश्न 5, वाघ सिंहासारखे मांसभक्षक प्राणी विषुववृत्तीय प्रदेशात जास्त आढळतात। उत्तर चूक। दुरुस्त विधान आहे, वाघ सिंह यांसारखे मांसभक्षक प्राणी मोसमी प्रदेशात व गवताळ प्रदेशात जास्त आढळतात। प्रश्न 2, भौगोलिक कारणे द्या। 1 नंबर प्रश्न, मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात। उत्तर, मोसमी प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून ठराविक ऋतूत पाऊस पडतो। या प्रदेशात सरासरी 250 ते 2500 मिलीमीटर पाऊस पडतो। या प्रदेशात उन्हाळ्यातील सरासरी तापमान सुमारे 27 अंश सेल्सिअस ते 32 अंश सेल्सिअस असते व हिवाळ्यातील तापमान सुमारे 15 अंश सेल्सिअस ते 24 अंश सेल्सिअस असते। मोसमी प्रदेशातील ही पर्जन्याची व तापमानाची स्थिती अनेक पिकांच्या वाढीसाठी अनुकूल ठरते, म्हणून मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात। दोन नंबर प्रश्न, विषुववृत्तीय वनांतील वृक्ष उंच वाढतात। उत्तर, विषुववृत्तीय प्रदेशात वार्षिक सरासरी तापमान 27 अंश सेल्सिअस व उन्हाळ्यातील सरासरी तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस असते। या प्रदेशात वर्षभर पाऊस पडतो व पावसाचे प्रमाण हे सरासरी 2500 ते 3000 मिमी असते। या प्रदेशात सूर्यकिरणे लंबरूप पडतात। भरपूर सूर्यप्रकाश व भरपूर पाऊस या वैशिष्ट्यांमुळे या प्रदेशातील वनस्पती झपाट्याने व दाटीवाटीने वाढतात। परिणामी जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी विषुववृत्तीय वनातील वृक्ष उंच वाढतात। टुंड्रा प्रदेशात वनस्पती जीवन अल्पकाळ टिकणारे असते। उत्तर, टुंड्रा प्रदेशातील हिवाळ्यातील सरासरी तापमान सुमारे -20 डिग्री सेल्सिअस ते -30 डिग्री सेल्सिअस असते। हवामानाची ही स्थिती वनस्पतींच्या वाढीसाठी पोषक नसते। टुंड्रा प्रदेशातील उन्हाळ्यातील सरासरी तापमान सुमारे 100 अंश सेल्सिअस असते। या कालावधीत सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे छोटी झुडपे, गवत इत्यादी वनस्पती वाढतात
परंतु हिवाळ्यात या वनस्पती अतिशय थंड हवामानामुळे नष्ट होतात. त्यामुळे टुंड्रा प्रदेशात वनस्पती जीवन अल्पकाळ टिकणारे असते. प्रश्न 3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1 नंबर प्रश्न. तैगा प्रदेशाचा विस्तार कोणत्या अक्षवृत्तादरम्यान आहे? उत्तर. तैगा प्रदेशाचा विस्तार सुमारे 55° ते 65° उत्तर अक्षवृत्तादरम्यान आहे. प्रश्न क्रमांक 3 मधील 2 नंबर प्रश्न. सुदान प्रदेशातील कोणतेही 3 तृणभक्षक प्राणी सांगा. त्यांच्या स्वसंरक्षणासाठी निसर्गाने कोणती व्यवस्था केली आहे? उत्तर. सुदान प्रदेशातील 3 तृणभक्षक प्राणी जिराफ, झेब्रा आणि कांगारू. स्वसंरक्षणासाठी निसर्गाने केलेली व्यवस्था. सुदान प्रदेशातील तृणभक्षक प्राण्यांना निसर्गाने चपळ पाय दिले आहेत. मांसभक्षक प्राण्यांनी शिकारीसाठी हल्ला केला असता तृणभक्षक प्राण्यांना त्यांच्या चपळ पायांनी मांसभक्षक प्राण्यांपासून अत्यंत वेगाने दूर पळणे शक्य होते व त्यामुळे त्यांना स्वतःच्या जीवाचे रक्षण करता येते. प्रश्न 3. मोसमी प्रदेशांखाली दिलेली वैशिष्ट्ये कोणती? उत्तर. मोसमी प्रदेशांखाली दिलेली वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. 1. हवामानाशी संबंधित वैशिष्ट्ये. मोसमी प्रदेशात उन्हाळ्यातील सरासरी तापमान सुमारे 27° ते 32° असते. हिवाळ्यातील तापमान सुमारे 15° ते 24° असते. मोसमी प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून ठराविक ऋतूत पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण सरासरी 250 ते 2050 मिलीमीटर असते. या प्रदेशात पावसाचे असमान व अनिश्चित वितरण आढळून येते. नैसर्गिक वनस्पतींशी संबंधित वैशिष्ट्ये. मोसमी प्रदेशात पानझडी व निम सदाहरित वने आढळतात. या प्रदेशात पावसाच्या वितरणानुसार वनस्पती प्रकार दिसून येतात. मानवी जीवनाशी संबंधित वैशिष्ट्ये. मोसमी प्रदेशात अनेक लहान लहान असंख्य खेडी असतात. या प्रदेशातील लोकांच्या अन्नात व पोशाखात विविधता आढळते. या प्रदेशातील बहुतांश लोकसंख्या प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायात गुंतलेली असते. या प्रदेशातील बहुतांश लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. प्रश्न 4. जगाच्या नकाशा आराखड्यात पुढील नैसर्गिक प्रदेश दाखवा. सूची तयार करा. तर यामध्ये कोलोरॅडो वाळवंट, डाऊन्स गवताळ प्रदेश, भूमध्य सागरी हवामान, ब्रिटिश कोलंबिया, ग्रीनलँडचा लोकवस्ती असलेला भाग. तर या नकाशामध्ये बघा 1 नंबर जिथे दिलेला आहे तिथे कोलोरॅडो वाळवंट दाखवलेले आहे जसे इथे. ओके. 2 नंबर जिथे दिलेला आहे तिथे डाऊन्स गवताळ प्रदेश दाखवलेला आहे. त्यानंतर 3 आणि हा कलर भूमध्य सागरी हवामान दाखवत आहे. त्यानंतर 4 नंबर जिथे दिलेला आहे 4 नंबर पाशी हा कलर तिथे काय दाखवलेला आहे ब्रिटिश कोलंबिया. तर बघा इथे 4 नंबर हा कलर दाखवलेला आहे. इथे आहे ब्रिटिश कोलंबिया. 5 नंबर आणि लाईन्स जिथे दाखवलेला आहे तो भाग म्हणजे ग्रीनलँडचा लोकवस्ती असलेला भाग. हे बघा इथे 5 नंबर आणि लाईन्स दिसत आहे. तर या लाईन्स म्हणजे ग्रीनलँडचा लोकवस्ती असलेला भाग आहे. ओके.